हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना। तर आज काहीतरी मी स्पेशल दिसते, म्हणजे काहीतरी चेंज दिसते माझ्यामध्ये। तुम्ही ओळखू शकता का मी काय केले? ऑब्वियसली मी माझा केलेला आहे हेअर कट। तर तुम्ही बरोबर ओळखलेला आहे की मी केलेला आहे हेअर कट आणि मुळातच माझे केस हे कर्ली आहेत। तर त्याच्यासाठी मला योग्य हेअर कट देणं खूप अवघड जातं। म्हणजे आधी अवघड जायचं, पण आता बेसिकली मी माझे कर्ल्सचं टाईप ओळखलेला आहे, मला कसा हेअर कट सूट होतं ते सुद्धा ओळखलेलं आहे। आणि मुळात कर्ली हेअर्स ज्या मुली असतात त्यांना कोणता हेअर कट सूट होतं हे आपल्याला समजत नाही। तर मला खूप मुली रिलेट करू शकतात की ज्यांचे हेअर्स हे कर्ली असतील, तर त्यांना समजत नसेल अजूनपर्यंत की नक्की बाबा आपण कोणता हेअर कट दिला पाहिजे किंवा कसं स्टाईल केलं पाहिजे की जेणेकरून आपले हेअर्स हे छान वाटतील। तुम्हाला असं वाटेल की हे माझे स्ट्रेट हेअर आहेत किंवा मी केमिकल ट्रीटमेंट केली आहे। नाही, असं नाही आहे। मी हेअर कट केले आणि त्यांनी हेअर कट नंतर मला असं ड्रायरने सुंदर असं हेअर सेट करून दिलेले आहेत। बेसिकली तुम्ही बघू शकता किती छान वाटते। पण मला असं वाटते की हेअर स्ट्रेटनिंगपेक्षा माझ्यावर कर्ल जास्त छान दिसतात। तर तुम्ही बघू शकता हे माझे हेअर्स त्यांनी सेट करून दिलेले आहेत। हे परमनंट मी स्ट्रेटनिंग केलेली नाही आहे, मी फक्त हेअर कट केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कर्ली गर्ल्सनी म्हणजे ज्यांचे केस कर्ली आहेत त्यांनी कोणता हेअर कट केला पाहिजे, की ह्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की नक्की तुम्ही कशा प्रकारे हेअर कट करायचा, कसे हेअर्स ठेवायचे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी पुढे एक क्लिप देते की मी जेव्हा माझा हेअर कट करत होते तेव्हा मी छोटे छोटे क्लिप्स काढलेले आहेत। तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा प्रकारे हेअर कट केलेला आहे। तर बेसिकली काय असतं, जेवढे आपण कर्ली हेअर्समध्ये जेवढे आपण लेअर ठेवणार ना, लेअर जेवढे शॉर्ट असतील तेवढा बाउन्स हा क्रिएट होतो आणि जेवढा बाउन्स होतो तेवढेच ते दिसायला सुंदर दिसतात। जेव्हा तुम्ही लेयर्समध्ये हेअर कट करता तेव्हा तुम्हाला सुंदर असा बाउन्स क्रिएट होतो अँड इट गिव्स यू वॉल्यूम that make you more beautiful. So please ask them to cut your hairs in layers. त्यामुळे जेव्हा तुम्ही हेअर कट करणार तेव्हा तुम्ही तुमच्या ड्रेसरला हे सांगायला विसरू नका की हेअर कट हा मला लेअरमध्ये हवा आहे आणि मला जरा 2-3 जास्त लेयर्स हवेत। त्याच्यामुळं कसं तुमचा ज्या कर्ल्समध्ये बाउन्स क्रिएट होईल आणि दिसायला तेवढं छान दिसेल। खाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण लेअर कट देतो कर्ली हेअर्सवर तेव्हा तो हेअर कट असा दिसून येतो। तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतात हे लेयर्स फोटोमध्ये, एकदम छान। तर मी सुद्धा असाच हेअर कट केलेला आहे, फक्त फरक एवढा आहे की मी सध्या माझे हेअर्स हे कर्ली केलेले नाही आहेत, सध्या स्ट्रेट आहेत, त्याच्यामुळे तो एवढा दिसून येत नाही। पण जेव्हा मी प्रॉपर कर्ल्स करेल तेव्हा तुम्ही बघू शकता। मी क्लिप पण सोडेल, जेव्हा मी हेअर वॉश करेल तेव्हा मी क्लिप सोडेल की ज्यामध्ये माझे स्ट्रेट हेअरमध्ये हेअर कट आणि कर्ल्स हेअर्समध्ये लेअर कट कसा दिसतो। तर तुम्ही बघू शकता जेव्हा मी माझे कर्ल्स करेल तेव्हा तो हेअर कट अजून छान दिसेल, बाउन्स क्रिएट होईल माझ्या केसांमध्ये। तर मोस्टली मी हे प्रेफर करते की माझे हेअर्स हे चीनपासून कट होतील, म्हणजे चीनपासूनच्या एरियापासून हे लेयर्स पडतील, कारण ते मॅनेजेबल होतात। आणि जेव्हा मी कर्ल्स करते तेव्हा तर हे मला असे लॉंग दिसतात, पण मी जेव्हा कर्ल्स करणार तेव्हा ते अपवर्ड होऊन शॉर्ट होतील, म्हणजे ते बारीक होतात ऑब्वियसली, कारण का आता मी इथपर्यंत केलं तर ते माझे हेअर्स इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतात। म्हणून तुम्ही ही चूक करू नका की नोजपासून हेअर्स कधीच कट करायचे नाही, कारण का ते शॉर्ट होऊन आपल्या कपाळापर्यंत जाऊ शकतात। त्यामुळे ऑलवेज तुम्ही तुमच्या चीनपासून हेअर कट करा, म्हणजे तुमची फर्स्ट लेअर ही चीनपासूनच असली पाहिजे, त्याच्यावरती गेली नाही पाहिजे। नेहमी हे लक्षात ठेवा। मी फ्रंटला खूप लेअर देऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती बाउन्स क्रिएट करायचा आहे। त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक त्यांना सांगा की मला थोडा बाउन्स क्रिएट करायचा किंवा मला माझ्या हेअर्समध्ये जास्त बाउन्स हवा आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे लेअर कट करू शकता। तर मला जास्त पण बाउन्स आवडत नाही, थोडासा मॅनेजेबल होईल असा बाउन्स आवडतो, त्याच्यामुळं मी 3 लेयर्स त्यांना करायला सांगते जे की मला मॅनेजेबल होतील आणि माझ्यावर सूट होतील। ऑब्वियसली मला ते खूप सूट होतात। मी अजूनपर्यंत असं ट्राय नाही केलं की जास्त लेयर्स देईल माझ्या केसांना, तर मला खूप कमी लेयर्समध्येच छान वाटतात माझे केस। तर
तुम्ही बघू शकताय व्हिडिओत की ते माझे हेअर्स हे लेयर्समध्ये कट करत आहे, तर ते त्याच्यामुळं मला एक बाउन्स क्रिएट होतो आणि वॉल्यूम क्रिएट होतो. आता तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे बघू शकताय की आफ्टर हेअरकट माझा हेअरकट तसा दिसतोय आणि ते माझे ओरिजिनल कर्ल्स पण दिसतात की ते कसे दिसतात. ते ठिकाणी त्यांनी माझे हेअर्स हे प्रॉपर सेट केलेले आहेत ड्रायरने. त्यांनी ड्रायर मारल्यावर असा काहीतरी लुक दिसतो आणि असे माझे हेअर्स झालेले आहेत ड्रायरमुळं. तर कधीतरी चेंजेस हवे लाईफमध्ये, तर छान वाटते, हे पण सूट होतं आहे. तर मला असं वाटतं की कर्ल्स हे जास्त सूट होतात आणि छान दिसतात. तर मंडळी तुम्ही बघू शकताय हे आफ्टर हेअरकट माझा प्रॉपर लुक असा आहे. असे कर्ल्स लेयर्स पडलेले आहेत. तर मंडळी मला असं वाटते की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरलेला आहे. मोस्टली ज्यांचे हेअर्स हे कर्ली आहेत आणि त्यांना समजत नाही की हेअरकट कसा केला पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा पडला असेल मला असं वाटतंय. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझ्या कर्ली हेअर्सबद्दल रुटीन बघायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, मी नक्की घेऊन येईल त्यावर व्हिडिओ. आणि मला असं वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल झाला असेल, तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांचे केस कर्ल्स आहेत त्यांना पण कळून द्या की नक्की आपण कोणता हेअरकट दिला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.